विजेच्या सतत लपंडावने नांदगाववासी हैराण, नगराध्यक्षांसह नगरसेवकांची विद्युत कार्यालयावर धडक. नांदगाव-खंडेश्वर शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नांदगाववासी हैराण झाले असून नगरपंचायतचे नगरसेवकांनी नगराध्यक्षा प्राप्ती मारोटकर यांच्या नेतृत्वात आज 30 जून मंगळवार रोजी दुपारी 4:30 वाजता विद्युत कार्यालयावर धडक देऊन उपकार्यकारी अभियंता श्याम एंगंटीवार यांना घेराव करून वीज पुरवठा सुरक्षित करावा, अन्यथा कार्यालय ताब्यात घेऊ असा इशारा निवेदन सादर करून दिला. नांदगाव शहरात 15 दिवसांपासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शहरवासी त्रस्त झाले आहे. दिवसातून 20 वेळा वीज पुरवठा खंडित होत आहे. जोराचा पाऊस किंवा वादळ वारा नसताना रात्रीवेळी अवेळी विद्युत पुरवठा बंद होतो. नेमकं कारण नसताना लाईन जाते कशी असा प्रश्न निर्माण झाला असून याचा जाब नगराध्यक्ष मारोटकर यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारला असता अधिकारी निरुत्तर झाले. 29 जून रोजी शहरातील विद्युत पुरवठा सायंकाळी 7 ते 12 दरम्यान 17 वेळा खंडित झाल्याने नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात चांगला संताप व्यक्त केला व संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून 1 दिवसाचे वेतन कपात करण्याची मागणी केली. त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन उपकार्यकारी अभियंता एंगंटीवार यांनी दिले. यावेळी नगराध्यक्षा प्राप्ती मारोटकर, नगरपंचायत गटनेते प्रकाश मारोटकर, उपनगराध्यक्ष जामीर, मो साजिद नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते अमोल धवसे, शेख हारून शाहरुख, सुमित लोमटे, हिमांशू तोटे, शुभम रावेकर, अक्षय हिवराडे, पवन शिरभाती, प्रेम हिवराडे, अमन मानकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. स्थानिक शहराचे विद्युत विभागाचे कार्यालयाचे अधिकारी व विद्युत पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यात समन्वयाचा अभाव असल्याने वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. तात्काळ यावर उपाययोजना कराव्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा प्रकाश मारोटकर यांनी दिला.